आज आपण सराव प्रश्नसंच 2.5 मधील स्टार एक्झाम्पल घेत आहोत। स्टार एक्झाम्पल म्हणजे जे एक्झाम्पल थोडस अवघड असतं, महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या गणिताच्या सामावल्या असतात। तर त्यांनी ज्याला स्टार दिलेला आहे ते 2 पॉइंट सराव संचामधलं गणित नंबर 5 पहा इकडे। गणित पाय कसं आहे हा, x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे। तर k ची किंमत काढा। पाहिजे हे एक प्रकारचं स्टार एक्झाम्पल आहे। तर आता हे दिसायला आपल्याला वरवर सोपं वाटत आहे, परंतु याच्यामध्ये मुख्य त्यातल्या जे आपण म्हणतो की रहस्य कोणतं आहे ते पहा। तर अशा प्रकारचे जे समीकरण आहे त्याचं रूपांतर आपल्याला x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 यामध्ये करावं लागतं। येथे पहा a ची किंमत, येथे अंक दिला नाही, सहगुणक नाही, म्हणजे ती किंमत 1 आहे, म्हणजे a ची किंमत 1 आली। b ची किंमत, येथे अनेक जण फसतात आणि b ची किंमत -4 लिहितात। b ची किंमत -4 नाही, -4k आहे, म्हणजे एवढा मोठा b आहे। आणि c ची किंमत लोक काय करतात, 3 लिहितात। c ची किंमत 3 नाही, तर c ची किंमत k अधिक 3 आहे। येथेच फसतात, म्हणून त्याला स्टार केला आहे। पहा, मग आपण असं म्हणायचं की दिलेल्या समीकरणाची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करू। पहा बरं, आता तुलना केल्यावर a ची किंमत किती येणार, 1, b ची किंमत -4k आणि c ची किंमत आहे k अधिक 3। पुढे काय म्हणले, मुळांची बेरीज म्हणजे काय, अल्फा अधिक बीटा। सूत्र कोणतं आहे, -b/a वजा b भागिले a, मुळांची बेरीज। म्हणून सांगा बरं, आता अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज किती होणार बघा बरे, -b पाहता येते, -b म्हणजे हे सूत्रामधले वजा, आणि b ची किंमत आहे -4k। पाहणे, अल्फा अधिक बीटा बरोबर -b छेदे वजा इथे आला, आणि b स्वतः -4k आहे। a ची किंमत किती आहे, 1, म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर वजा गुणिले वजा डबल वजा 4k, छेदस्थानी 1 आहे, लिहायची गरज नाही। मग अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज ही आली, म्हणून आपण म्हणू शकतो मुळांची बेरीज किती आली, 4k। दुसरे कोणते अट आहे, त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट। त्यांच्या म्हणजे कोणाच्या, मुळांच्याच। मुळांचा गुणाकार काय असतो, अल्फा इंटू बीटा c/a। अनेक लोक जमले करतात, हा मायनस b ला आहे, c ला मात्र नाही, दोघांना आपण aच आहे।
सी अपॉन ए. म्हणून अल्फा इंटू बीटा. सी ची किंमत किती आहे? के अधिक 3 भागिले 1. छेदस्थान 1 असल्यावर तो मांडण्याची गरज नाही. अल्फा इंटू बीटा आले के अधिक 3. म्हणून मुळांचा गुणाकार बरोबर के अधिक 3 आला. आता त्यांची अट पाहिजे. मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणून म्हणायचं दिलेल्या अटीनुसार मुळांची बेरीज गुणाकाराची दुप्पट आहे. मुळांची किती बेरीज आहे पहा बरे? 4k बरोबर त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट म्हणजे के अधिक 3 च्या दुप्पट. ते असं मांडायचं 2 कंसात के अधिक 3. येथे कंस न मांडला गेला तर हे सगळं केलं काय फायदा होणार नाही. त्याला म्हणतात सिली मिस्टेक. एखादा फक्त असं मांडलं 2k अधिक 3 कंस नाही मांडला ते चुकलं. म्हणून 4k बरोबर 2k अधिक 3 दोने 6 आले. 2 अधिक इकडे वजा करायचा. 4k वजा 2k बरोबर 6. म्हणून 2k बरोबर 6. म्हणून k बरोबर 6/2. म्हणून k बरोबर किती आले? 3 आले. म्हणून द्यायचं आपण उत्तर k ची किंमत 3 आहे. पहा तर हे उदाहरण तुम्ही पुन्हा वाचा, पुन्हा सोडवा. अशा प्रकारचे 4 एक्झाम्पल आहेत पुस्तकामधील ते पाहण्यासाठी आमचा चॅनल घोर सर द मॅथ्स मास्टर या चॅनलला, आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे 4 एक्झाम्पल दिसतील. आणि शिवाय तुम्हाला जर एखादे एक्झाम्पल अवघड वाटले, सोडून पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 99 21 21 59 43. या नंबरवर तुम्ही मला तुमचं उदाहरण पाठवू शकता. मी तुम्हाला ते उदाहरण सोडून पाठवेल. ओके. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जो पोहोचला आहे तुमच्या फायद्याचा नसेल तर तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांना पाठवू शकता.